आठवड्याचं अधिवेशन काही लोकांना आठवलं, पण ज्यांनी मुंबईला सत्तेची 2च दिवसाचं अधिवेशन घेतलं होतं, 2 दिवसाचं अधिवेशन, त्याची मी आठवण करून देतोय. तुम्ही काय वैयक्तिक कोणी घेऊ नका याच्यामध्ये. आणि तेव्हा कोविड होताही, परंतु कोविडच्या खाली बरंचसं काय पुढे, आता बाकी काय मी जास्त बोलत नाही, परंतु म्हणजे तुम्ही केलं ते बरोबर आहे. म्हणजे आप करे तो सही और हमने किया तो अच्छा नहीं, ये क्या बरोबर नहीं है, ये बरोबर नहीं है. आणि म्हणून या अधिवेशनात विरोधकांनी, म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका, खाली सभेचंही मी बोलतोय की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे, त्यामुळे विदर्भाच्या बद्दल जी काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत. आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे, पण मी भाई सांगतो आपल्याला, सकाळी 9 वाजता सभागृह सुरू झालेलं आहे आणि रात्री खालचं 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे कामकाज जे आहे, कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने, आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे. कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा. आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पण जाऊ द्या, काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. काही म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो, त्याला वाचा फोडत असतो, परंतु तसं काही वातावरण पाहायला मिळालं नाही. फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काही विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई, विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा, नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे. आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने. ते आमची चूक नाही आहे, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट, त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण, शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी परिस्थिती काही लोकांची झालेली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटन मंत्री इकडे आहेत. आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही, मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले, फिरले, गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले, एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले. हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे. न बोलणारे मध्ये पण रेकॉर्डमध्ये येणार. आणि म्हणून ही खरं म्हणजे लोकांच्या बद्दल असलेली तळमळ जी आहे त्यांनी दाखवली. आणि जास्ती काय मी म्हणी सांगत नाही, पण माझ्या मते अधिवेशन किती दिवसाचं घेता हा मुद्दा महत्त्वाचा नाही. विदर्भाच्या विकासासाठी आपण काय मागणी करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून विदर्भाच्या विकासासाठी काय केलं काही लोक विचारत होते. आणि म्हणून महायुती सरकारचा विदर्भाचा जो काही चौफेर विकास आम्ही करतोय याच्यावर थोडासा मी कटाक्ष टाकतो. आणि वराड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड असं म्हटलं जातं, तेच वैभव विदर्भाला पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचा
महायुतीचा प्रामाणिक प्रयत्न आहे। विदर्भामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी विदर्भात देखील जे काही केलं आहे त्याचं थोडक्यामध्ये मी सारांश सांगतो। वीज निर्मिती, खनिज संपत्ती, कृषी उत्पादन, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक, लॉजिस्टिक क्षमता ही 7 विदर्भाची मुख्य बलस्थान आहे आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री आणि इरिगेशन याच्यावर आम्ही भर दिला गेल्या 3.5 वर्षामध्ये। गडचिरोली सारख्या नक्षल भागामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कारखाने जात नव्हते। आज कितीतरी कारखाने, जिंदाल सारखे, लॉइड सारखे कितीतरी कारखाने या ठिकाणी गडचिरोलीमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दावोसमध्ये देखील जे करार झाले, मी मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणापैकी गडचिरोलीमध्ये देखील उद्योजकांनी करार केले आणि त्यामुळे 5 लाख कोटींचे जे सामंजस्य करार झाले ते विदर्भासाठी झालेले आहेत। भाई, विदर्भासाठी ही मोठी आहे आणि म्हणून पुढील 5 वर्षात गडचिरोली हे देशाचं स्टील हब बनेल अशा प्रकारचं तिथे लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे। आज कितीतरी हजारो लोकांना काम मिळतं आहे आणि गडचिरोलीहून जगभरामध्ये स्टील निर्यात केलं जाईल, अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे। कारण पोटेन्शियल आहे पण लोक जात नव्हते। मला आठवतं मी जेव्हा पालकमंत्री होतो आणि सुरजागडला प्रकल्प सुरू करायचा होता तर आपले अधिकारी पण, पोलीस डिपार्टमेंट पण म्हणाले नक्षलवाद आहे तिकडे, नक्षलवादामध्ये ते सुरू करता येणार नाही। मी त्यांना त्या वेळेस सांगितलं, नक्षलवाद आणि सरकार कुणासाठी आहे? नक्षलवादाला घाबरून जर तिथे उद्योग आपण सुरू करत नसो तर मी वेगळ्या भाषा तिथे काढली होती, मी ते बोलू इच्छित नाही, तर मी स्वतः जाऊन तिथे हे कारखाना सुरू करेन आणि मग स्वतः मी सुरजागडला जाऊन तिथे कारखाना सुरू झाला। आज तिथे 10,000 20,000 लोक काम करतायत। आज मोठ्या प्रमाणावर तिथे इतर इंडस्ट्री जाते आणि टाटा समूह जो आहे त्याला देखील धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी देखील तिकडे इन्व्हेन्शन नाही, त्यांनी एक सेंटर चालू केलं आहे, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे स्किल डेव्हलपमेंट CSR मधून चालू केलं आहे। 5,000 ते 7,000 लोक दरवर्षी ट्रेंड होणार, ते नोकऱ्या तर मिळतील पण स्वतःचा व्यवसाय देखील करणार। हा बदल झालेला आहे, हा बदल घडवला आहे आणि वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि टाटा समूहाने आणखी देखील जिथं जिथं आपण मागणी करतोय तिथं देखील तयारी दाखवलेली आहे। म्हणजे आपण 20% आणि बाकी 80% ते पैसे खर्च करतायत, ही मोठी गोष्ट आहे। आणि म्हणून सगळ्यात आपल्याला मी सांगेन, त्यानंतर चीन नंतर जगातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फ्लाइंग अकादमी अमरावतीमध्ये सुरू होती आहे, ही देखील आपल्यासाठी मोठी अचीवमेंट आहे। आणि म्हणून या ठिकाणी 25,000 वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एअर इंडिया सोबत आपला करार झालेला आहे, हे विदर्भातच झालेला आहे। आणि म्हणून गडचिरोलीमध्ये देखील काही लोक म्हणाले इतके वर्ष एअरपोर्ट होऊ शकत नाही, पण एअरपोर्टसाठी आपण लँड ॲक्विजिशन केलेलं आहे, गडचिरोलीत एअरपोर्ट आपण करतोय। त्यामुळे गडचिरोली सारख्या अगदी नक्षल आणि दुर्गम भागामध्ये हे जर आपण करू शकतो तर इतर भागामध्ये, विदर्भामध्ये अनेक आपल्याला या ठिकाणी कामं करता येतात। मार्च 2026च्या आत देशातला नक्षलवाद संपून टाकण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलेला आहे। आज तुम्ही बघा, हाताला काम दिलं, इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, मोबाईल कनेक्टिव्हिटी दिली, आरोग्य केंद्र दिली, त्या ठिकाणी शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा दिल्या। आता लोक सरेंडर होऊ लागलेत। मी जेव्हा होतो तेव्हा देखील मोठ्या प्रमाणावर नक्षलवादींनी आत्मसमर्पण केलं। एक मोठा ग्रुप होता, त्यांना देखील आपण आपल्या C60 टीमने त्यांचा खात्मा करून टाकला। आता देवेंद्रजी त्या दिवशी गेले होते तिकडे, त्यांच्या समोर देखील मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण झालं। आज लोकांच्या हाताला काम मिळतंय, लोक आता विकास पाहिजे, अजेंडा काय आपला विकासाचा अजेंडा। आणि म्हणून नक्षलवाद जवळपास आपल्या गडचिरोलीमधला संपुष्टात लवकरच आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे। कारण त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणतोय, शेवटी फक्त पोलीस आणि ते चकमक करून आपण थांबत नाही, तर त्यांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोठ्या योजना आहेत। आणि म्हणून ही जी काही मोहीम आपण नक्षलवाद संपवण्याची महायुती सरकारने घेतलेला आहे
त्याचबरोबर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी 2000 कोटींची तरतूद इथं केलेली आहे. गोसी खुर्द प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी निधी दिला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, महाविकास आघाडीच्या काळात 4 फक्त सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. महायुती मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत 187 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. शेवटी शेतकरी महत्वाचा आहे, तो आपला अन्नदाता आहे. पूर्व विदर्भातील 6074 मालगुजारी तलावापैकी 2588 तलावांच्या दुरुस्ती आणि पुनर्जीवनासाठी 533 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. नदीजोड प्रकल्प सिंचन योजनांमुळे कोरड्या जमिनी देखील तिथं आता शेती लोक करू लागलेली आहेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पात विदर्भातल्या 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा मोठा आमूलाग्र बदल आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार तुम्हाला माहिती आहे. समृद्धीने आता यावेळेस बरेचसे लोक ते कुठल्या कंपनी इंडिगोचं भानगड झाली, समृद्धीने आले लोक. म्हणजे समृद्धी महामार्ग जो आहे एक गेम चेंजर समृद्धी महामार्ग आहे. त्याला देखील अडथळे निर्माण झाले होते भाई, पण तेव्हा आम्ही त्याला अडथळ्याची शर्यत पार करून त्याचा रस्ता पूर्ण केला. आणि फक्त रस्ता नाही, तिथे मल्टीनॅशनल कंपन्या येत आहेत, लॉजिस्टिक पार्क होत आहेत, फूड प्रोसेसिंग युनिट होत आहेत, नोड तयार होत आहेत. म्हणजे एक रस्ता काय करू शकतो हे समृद्धी महामार्गाने दाखवलंय. आता त्याचा आम्ही विस्तार करतोय. भंडारा, गडचिरोली, गोंदियापर्यंत आपण हा महामार्ग घेऊन जातोय. भिवंडीच्या पुढे ते आपण करतोच आहे. आणि भिवंडीपर्यंत एकदम सुपरफास्ट आहे. तिथून आता जे आहे ते आपण त्याचा इलाज काढलेला आहे. आणि म्हणून समृद्धी महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याचा वापर होऊ लागलेला आहे. आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्याला होतोय. वडसा देसाईगंज ते गडचिरोली या रेल्वे मार्गाला देखील आमच्या काळामध्ये मंजुरी मिळाली. ही रेल्वे सुरजागडपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देखील आपण जे स्टील हब म्हणतोय त्याला प्रोत्साहन मिळेल. विदर्भात दळणवळण सुविधांमध्ये क्रांतिकारी भर पडती आहे. विरोधक मात्र जुन्याच आरोपाचं दळण दळत आहेत. त्यामुळे MSP